जय शिवराय मित्रांनो, आपण आज गणेशाच्या आरतीचं नेमकंच पूजन झालेलं आहे आणि विशेष म्हणजे आजचा जो अंदाज आहे श्री गणेशासमोर परतीच्या प्रवासाची विशेष मांडणी करण्यासाठी करतोय। तुम्हाला पहिलेही माहिती आहे की लाईव्हच्या माध्यमातून आपण 4-5 दिवसांमध्ये काय कंडिशन घडणार आहे या बाबतीत सुद्धा माहिती तुम्हाला दिलेलीच आहे। पण परतीच्या प्रवासाबद्दल अजूनही महाराष्ट्रामध्ये किंवा इतरही कुठल्या गोष्टींमध्ये सोशल मीडियावरती अजूनही पूर्वकल्पना मिळालेली नाही आहे। पण मागील 15 दिवसापासून आपण प्रत्येक सोशल मीडियावरती प्रत्येक यूट्यूबरच्या यूट्यूबमध्ये सुद्धा पूर्वकल्पना दिलेली आहे। 20 सप्टेंबरपासून ते चक्क 25, 26, 27 पर्यंत हा पाऊस बरसण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात आहे। ज्या नाशिक क्षेत्राला, ज्या अहमदनगर क्षेत्राला, पंढरपूर, सातारा, सांगली क्षेत्राला अजूनही पावसाने चांगल्या पद्धतीने घेतलेले नाही आहे, अशाच भागांमध्ये हा जोरदार सुद्धा हजेरी लावणार आहे। मित्रांनो, मी पहिलेही सांगितले की हा 2 टप्प्यामध्ये पडलेला असल्यामुळे यातही काही भागांना जर कमी पडला तर क्षमस्व, कारण की निसर्गाची लीला तुम्हाला माहिती आहे। पण हा काळामध्ये सोयाबीन सोंगणीचा काळ आणि परतीच्या मान्सूनचा काळ हा सोबतच आलेला आहे, तर बऱ्याच भागांमध्ये हा पाऊस सुद्धा जोरदार हजेरी लावणार आहे। पण आता विशेष म्हणजे थोडा गॅप मिळतोय याच्या अगोदर, तर आता आजची 13 सप्टेंबर आहे, 13 सप्टेंबर ते 20 सप्टेंबरच्या काळामध्ये गॅप हा 100% नाही आहे। गॅप आहे पण तो 100% नाही, हा गैरसमज दूर करा, कारण की ह्या काळात सुद्धा संध्याकाळच्या वेळेला सिस्टम बनणार आहे। महाराष्ट्रामध्ये गरमीचे वारे, बाष्पयुक्त वारे आणि टेम्परेचरची तीव्रता पाहता मान्सून हा पूर्णपणे थांबलेला नाही आहे, विश्रांती आहे। कोणी विश्रांती सांगितले या भरोशावरती राहू नका, कारण की वातावरणामध्ये जर आपण बघतोय की आता कुठेतरी सिस्टम बनले, बुलढाण्यामध्येही पाऊस पडतोय, काही ठिकाणी घनसावंगीमध्ये सटकारे वगैरे झालेत, असे बरेचसे भाग आहेत तिथे सारखा पाऊस पडतोय। कारण की तुम्ही काय कराल, विश्रांती म्हटल्याच्या नंतर पूर्ण तुमचा उडीदाचा गंज असेल, कुठल्याही प्रकारची प्रक्रिया असेल, तुम्ही थांबतात, ते थांबू नका, झाकूनच या। आणि काढलेल्या मालाला मात्र काही भीती नाही आहे, तुमचे छोटे गंज घातलेत याला काही भीती नाही आहे। पण जोपर्यंत 21 तारखेपर्यंत जेव्हा तुम्हाला विश्रांती दिलेली आहे, ही विश्रांती 100% मिळणार नाही आहे, ती विश्रांती 80% आहे। 20% भागामध्ये पाऊस चालतच राहील। पुन्हा 2 तारखा अशा आहेत, 15 आणि 16, यामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस बऱ्याच ठिकाणी होणार आहे। 30%च कव्हरिंग आहे, पण त्या ठिकाणी सुद्धा गरमीची लेवल पाहता आणि ज्यावेळेस तुम्ही 4-5 वाजता पश्चिमेकडे ढग पाहताय, या टायमिंगला तुमचा गंज झाकून यावे लागेल अशी कंडिशन आहे। आता वळूयात पुढच्या कंडिशन म्हणजे 20 आणि 26 मध्ये कसा पाऊस राहील, तर विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार, तर काही ठिकाणी नदी नाले वाहण्याची शक्यता देखील दाट आहे। तर तशीच कंडिशन पूर्व विदर्भात देखील आहे आणि तशी सेम कंडिशन सुद्धा या मराठवाड्यामध्ये आणि खानदेशामध्ये आहे। याच छोट्याशा व्हिडिओमध्ये मित्रांनो इथेच थांबतो आणि विशेष म्हणजे जाता जाता बऱ्याच जणांचा गैरसमज असा आहे की आपण हिंदीमध्ये सांगायला सुरुवात केली आहे, तो जो हिंदीचा लेख आहे, हिंदीची माहिती आहे, महाराष्ट्राबरोबरच काही भागातनं कॉल्स येतात, काही सोशल मीडियावरती कमेंट्स येत आहेत की छत्तीसगड, ओडिसा, MP, तेलंगणा, कर्नाटक या भागातली माहिती सुद्धा हवी आहे। तर मी थंबनेलवरती 4 राज्यांची माहिती सांगेल, त्या राज्याच्या शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ ओपन करून पाहायचा आहे, कारण की ॲक्च्युली त्या भागांची माहिती असणार आहे। पण प्रत्येक व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा सुद्धा उल्लेख केला जाणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी तो देखील THP ला सपोर्ट करायचा आहे। जय हिंद, जय शिवराय, धन्यवाद।